नमस्कार. लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दाजी पाटलोजी विद्यालय वेजेगाव येथे आर.व्ही. पाटील सरांचा भावनिक सेवानिवृत्ती सोहळा संपन्न. 28 वर्षांची अखंड सेवा, शिस्त, निष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती अपार प्रेम आणि आज त्या सेवेला सन्मानाचा निरोप देण्यासाठी वेजेगाव एकत्र आले. खानापूर तालुक्यातील वेजेगाव येथील दाजी पाटलोजी विद्यालय वेजेगाव येथे रयत सेवक श्री आर.व्ही. पाटील सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आज एक भावनिक निरोप समारंभ पार पडला. तब्बल 28 वर्ष संस्थेत निष्ठेने सेवा बजावल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे सेवानिवृत्ती स्वीकारली. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविक भाषण दीपक रणदिवे सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आर.व्ही. पाटील सर यांचा कार्याचा थोडक्यात आढावा घेत त्यांचा शिस्तप्रिय स्वभावाचा, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेचा आणि संस्थेप्रती असलेल्या निष्ठेचा विशेष उल्लेख केला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक पाटील सर, स्कूल कमिटी सदस्य रामजी आबा पाटील, विद्यमान व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मॅडम, माजी उपाध्यक्ष संजय पाटोळे, प्रतिष्ठित नागरिक दीपक पाटोळे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेमध्ये जवळजवळ 27 वर्ष आणि 7 महिने एवढे अखंडपणे अव्याहतपणे त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि आज 28 फेब्रुवारीला ती सेवानिवृत्त होत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय आर.व्ही. पाटील सर यांनी त्यांची नेमणूक 1998 साली मिरज तालुक्यातील नांद्रे या ठिकाणी झाली आणि नांद्रे या शाळेमध्ये त्यांनी सेवा केल्यानंतर तिथून पुढचा कालावधीचा बिळंकी शाखेमध्ये त्यांनी उठावदार काम केलं आणि त्यानंतर पिरकोन, बावनजे या 4 शाखा केल्यानंतर जवळजवळ 2017 साली सर वेजेगावचे आपल्या दाजी पाटलोजी विद्यालय व श्रीरंग दाजी देवकर ज्युनियर कॉलेज वेजेगाव या शाखेमध्ये ते रुजू झाले आणि जवळपास 9 वर्षाचा कालावधी त्यांनी या शाळेमध्ये घालवला. खरं तर सन्माननीय आर.व्ही. पाटील सर यांनी या संपूर्ण असणाऱ्या सेवा काळामध्ये विद्यार्थ्यांचं हित जोपासण्यासाठी त्यांनी काम केलं आणि स्काउट गाईड सारखा विषय असेल, RSP सारखे विषय असतील, याचबरोबर 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असताना 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ 20 वर्ष त्यांनी मॉडरेटर म्हणून काम केलं. असे चांगल्या पद्धतीने त्यांचं एक्झामिनर म्हणून काम केलं आणि मोठे 4 वर्ष त्यांनी मॉडरेटर म्हणून काम केलेलं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेवर त्यांचं अतिशय प्रभुत्व आहे. कालच या ठिकाणी सरांनी त्यांच्या भाषेचं असणारं गमत सांगितलं. खरं तर त्यांचा हिंदी विषय, परंतु हिंदी बरोबरच मराठी, इंग्रजी, इतिहास या विषयामध्ये सर पारंगत होते. असे एक अनुभवी व्यक्तिमत्व आज आपल्या रयत शिक्षण संस्थेची सेवानिवृत्ती होते. खरं तर सेवानिवृत्ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अविभाज्य घटक आहे, तो भाग आहे. सर तुम्ही आज जरी सेवानिवृत्त होत असता तरी देखील तुमचे अनुभव, तुम्ही केलेलं काम, तुमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी तुमची असणारी मेहनत ही कायम आमच्या स्मरणामध्ये राहील. या विद्यालयामध्ये आपलं असणारं जे काय मोठं काम झालं त्याची या ठिकाणी निश्चितपणे आम्ही सर्वजण ते गोष्ट आम्ही स्मरणामध्ये ठेवू. आपल्या अनुभवाचा, आपल्या ज्ञानाचा आम्हा सर्व सहकार्यांना इतरच्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणी फायदा होईल. मी यानंतर माननीय श्री पाटील स्कूल कमिटीचे सदस्य रामजाबा, त्यानंतर व्यवस्थापन सदस्य अध्यक्ष माननीय अध्यक्ष मॅडम, दीपक पाटोळे आणि खास करून जीवनच्या पत्रात आलेले पर्यवेक्षक साहेब हुकमे सर आणि माझा सर्व स्टाफ, सहकारी बंधू भगिनींना, तुम्ही साथीत आलेले देशमुख सर. तर 1 जुलै 30 जुलै 1998ची अपॉइंटमेंट, 30 जुलै 1998ची अपॉइंटमेंट आणि आज नियत वयोमानानुसार 28/2/2026 मध्ये सेवानिवृत्ती. असा हा माझा जो प्रवास झाला. यापूर्वी 4 वर्ष मी कोकणात काम केलेलं, 11वी-12वी सिंधुदुर्ग भुईगोडा या शाखेत काम केलेलं, 11वी आर्ट्स चालू केली, 11वी आणि 12वी. आणि त्या काळचे दिवाई कांबळे साहेब आम्हाला मुख्याध्यापक होते. आम्ही तिथे झालो, महिन्याभर काम केलं आणि पेमेंट काय नाही, नवीनच सुरुवात होती 11वी आर्ट्सची आणि 12वी आर्ट्सची. अगोदर 11वी आर्ट्स ओपन केली, 12वी आर्ट्स केली आणि मुख्याध्यापक आम्हाला 2 महिन्यातनं एक 8 दिवसाची लीव देणार, जाताना 200 रुपये देणार, 100 रुपये घरी जायसाठी
₹100 परत शाळेत येण्यासाठी. असे आम्ही 4 वर्ष काम केले. आणि मग तिसऱ्या वर्षी त्याला अनुदान मिळालं आणि मग क्लास आवर बेसिक ₹20 प्रमाणे काम केलं. ₹640 26 दिवस भरले कामाचे तर पेमेंट मिळायचं. असं जवळजवळ ते धुळेगावला आणि कुमठा गाव 150 किलोमीटर अंतर. पण आम्ही ते पार पाडलं, आनंदानं पार पाडलं आणि आमची डिलिव्हरी टीम पण तशीच होती. त्याचा फायदा मला असा झाला की नांद्र्यात मला DH पोस्टिंग दिलं. कारण आम्ही मागणी केली 3 वर्ष 7 महिन्यात मला DH केलेलं पूर्णवेळ शिक्षक म्हणून. आम्ही ती मागणी सातत्याने करत होतो आणि ते मला मिळालं. ऑर्डर 5वी 6वी 7वीची नांद्र्यातली आणि शिकवायचं 9वी ते 12वी, 9वी 10वी 11वी 12वी. 8 वर्ष 10वी 12वीचा निकाल त्यातला 100% हिंदीचा नांद्र्यातला. आणि एक शिक्षकाच्या बदलल्यावर सहज मुख्याध्यापक एस के पाटील साहेब म्हणत होते, ते म्हणले 5वीचं इंग्लिश करून घ्याल का? घेतो म्हटलं. आणि 1 वर्ष तो शिकवण्याचा काळ मी पूर्ण केला. असं तिथं स्काउट गाईड आणि RSP आणि माझा 10वी 12वीचा निकाल त्याच्यामुळं जैन समाजाच्या शाळेत जैनांचं गाव नांद्रे विद्यालय 9 वर्ष 8 महिने सेवा करणं माझ्याबरोबर किती आले आणि किती गेले त्याला प्रमाण नव्हतं. पण कामाची पोचपावती तिथं मला मिळाली.